सुनील नभ हे सुंदर नभ हे नभ हे अतल आहा या कवितेच्या ओळी आहेत विनायक दामोदर सावरकरांच्या. ज्या सावरकरांच्या धारदार लेखणीतून स्वातंत्र्य देवतेचं जयोस्तुते साकारलं, त्यात सावरकरांनी सुनील नभ हे सारखी सहज साधी सोपी कविता लिहिली. सावरकर या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे उतरले त्यांच्याच भूमीत, अंदमानात. क्रांतिकारांच्या त्यागाचं प्रतीक असलेल्या अंदमानच्या भूमीत मी दाखल झालो आहे. ही भूमी जाणून घेण्याविषयी माझ्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. अत्यंत जाज्वल्य देशभक्ती आणि प्रखर देशनिष्ठा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि अंदमानचं सेल्युलर जेल म्हणजे सावरकर प्रेमी आणि राष्ट्रभक्तांसाठी पवित्र देऊळच. इंग्रजांची वसाहत असलेल्या अंदमान द्वीपसमूहाला 15 जानेवारी 1858 कैदखान्यात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला गेला. इसमें टाइम कितना लगेगा? सर, हमारा अंदाजा 3 साल का है. की लागत करीब 5.25 लाख रुपए बैठेगी. कितने प्रिजनर्स के वास्ते? सर, एक वक्त में करीब 700 कैदी. Alright, Mr. McQuillan. मैं ऑर्डर जारी करता हूँ. अब काम शुरू करेंगे और मुझे रेगुलर रिपोर्ट देंगे. यस सर. पण 1893 खऱ्या अर्थानं सेल्युलर जेलची निर्मिती करायला सुरुवात झाली. सुमारे 700 कैद्यांना या कामासाठी जुंपण्यात आलं. 1906 हे जेल बांधून तयार झालं. जेल सर्व बाजूनं समुद्राच्या पाण्यानं वेढलेलं असल्यामुळं कैदी पळून जाण्याचाही प्रश्न नव्हता. एक मिनार आणि त्याला 7 भुजा, आकाशातल्या एखाद्या ताऱ्याप्रमाणे त्याची रचना होती. 3 मजले आणि 698 कोठड्या त्यात बांधण्यात आल्या. सेल्युलर जेल म्हणजे एक छळछावणीच होती. कलकत्ता आणि मद्रास किनारपट्टीपासून सुमारे 1200 किलोमीटर अंतरावर असलेली अंदमान निकोबार ही कैद्यांना ठेवण्यासाठी ब्रिटिशांना योग्य जागा वाटली. 1858 मध्ये हा काळा अध्याय काळं पाणी या नावानं सुरू झाला. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रखर देशभक्त, राजकैदी तसंच भयंकर पाशवी कृत्य करणारे गुन्हेगारही या बेटावर कैदी म्हणून पाठवले गेले. आरोग्याला बाधक वातावरण, दूषित आहार, पाशवी अत्याचार यामुळे अट्टल गुन्हेगारांना कापरं भरे. मात्र देशप्रेमानं भारलेले स्वातंत्र्यवीर हसत हसत फाशीचे दोर गळ्याभोवती आवळले जात असतानाही भारत मातेचा जय जयकार करत. भारत भूमीतून अशी अनेक नवरत्न सेल्युलर जेलमध्ये आली आणि त्यांच्या आगमनानं इथली भूमी पावन झाली. आजही देशभक्तांच्या आठवणीनं अंगावर रोमांच उठतात. यह तीर्थ महातीर्थों का है, मत कहो इसे काला पानी, तुम सुनो यहाँ के धरती के कण कण से गाथा बलिदानी. अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला गणेश दामोदर सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबा सावरकर यांच्या काव्यपंक्ती नजरेस पडतात. अंदमानला आकाश बऱ्याचदा काळ्या ढगांनी व्यापलेलं असतं. त्या प्रतिबिंबाने समुद्राचं पाणीही काळं वाटतं म्हणून किंवा भयंकर शिक्षा या अर्थानं काळं पाणी हा शब्द रूढ झाला असावा. आज 105 वर्षांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यपंक्ती पुन्हा एकदा साकारल्या जात असताना त्यांनी सोसलेल्या यातना ताज्या होत आहेत. इंग्रज राजवटीविरुद्ध सशस्त्र बंडाळीच्या प्रयत्नाबद्दल आणि नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा खून करायला मदत केल्याच्या आरोपावरून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 2 जन्मठेपेची शिक्षा झाली. 1911 मध्ये मद्रास मार्गे बोटीनं सावरकरांना अंदमानात आणलं गेलं. 4 जुलै हा सावरकरांचा सेल्युलर जेलमधला पहिला दिवस होता.
जनरल सावरकर, तुमको 2 बार का उम्र कैद को सजा मिला है। 50 बरस बाद सरकार तुमको छोड़ देगा। मिस्टर बेरी, तुम्हें विश्वास है कि तुम या तुम्हारी सरकार 50 बरस यहाँ रह पाएगी? सेल्युलर जेलच्या फाशीघराजवळ असलेल्या कोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवण्यात आलं होतं। सावरकरांचं मनोधैर्य तोडणं हा इंग्रज सरकारचा त्यामागचा हेतू होता। सेल्युलर जेलमधील प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या इमारतीमधील 3ऱ्या मजल्यावरची सर्वात शेवटची कोठडी नंबर 123। या कोठडीला आज जणू एखाद्या तीर्थाचं महत्त्व आलंय। याच कोठडीत सावरकरांना ठेवण्यात आलं होतं। सश्रम कारावासाची जन्मठेप भोगताना स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या कोठडीत होते त्याच कोठडीत सध्या मी आहे। या कोठडीच्या भिंतीवर खिळे आणि काट्यांच्या साह्यानं सावरकरांनी कमला हे महाकाव्य लिहिलं। मराठी साहित्यात पुढे हे काव्य अजरामर ठरलं। या कोठडीच्या भिंतीवर सावरकरांचं छायाचित्र आणि त्यांनी लिहिलेल्या कमला या काव्याच्या काही ओळी अस्पष्ट दिसतात। लिखाण साहित्याच्या अभावी कोठडीच्या चुना दिलेल्या भिंतींचा कागद आणि खिळे काट्याची लेखणी करून दिवसभराच्या अमानुष शिक्षेनंतर रक्तबंबाळ झालेल्या हातांनी त्यांनी अमर काव्यरचना केल्या। भिंतीवरील लिखाण गुन्हा समजून इंग्रज त्यांना हातकडीची शिक्षा देत। काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अन्य क्रांतिकारी कैद्यांना इंग्रज सरकारनं ज्या शारीरिक यातना दिल्या त्याची माहिती आपल्याला सेल्युलर जेलच्या या भागातून मिळते। इंग्रज अधिकारी भिंतींना चुना लावून कविता कायमच्या पुसून टाकतील म्हणून सावरकरांनी काव्य तोंड पाठ केलं। पुढे रत्नागिरीच्या तुरुंगात असताना या कविता हस्तलिखित स्वरूपात साकारल्या। गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली अशा अद्भुत काव्यपंक्ती स्वातंत्र्यवीर सावरकर अत्यंत सहजपणे करतात आणि मराठी साहित्यात त्या अविस्मरणीय ठरतात। कारावासाच्या शिक्षेदरम्यान एकीकडे अतोनात हाल होत असतानाही सावरकरांची प्रतिभा तेजस्वी कवितांना जन्म देतच होती। सावरकरांची धीरोदात्त वृत्ती, धार्मिक, राजकीय आणि वैचारिक बैठक, धैर्य, महत्वाकांक्षा, स्थिर वृत्ती यातूनच असं काव्य एवढ्या अवघड परिस्थितीतही स्फुरत होतं। जो जैसे कमला काव्य जो है, कमला काव्य है और जो उन्होंने लिखी है देशभक्ति पर, उससे बेहतर कोई मिसाल ही नहीं मिलती। और जैसे उन्होंने जो 1857 का महासमर लिखा था जिसको अंग्रेज़ों ने जब्त भी कर दिया था और काफ़ी साल तक इसको पब्लिश नहीं होने दिया, तो उसमें वो इतना बड़ा संग्रह था और बताते हैं कि उससे सुंदर रचना 1857 पर शायद ही किसी ने लिखी हो। उन्होंने उसी में लिखा था अपने जो अग्रणी देशभक्तों को श्रद्धांजलि अर्पित करते हुए कि स्वधर्म और स्वदेश की खातिर मरण का वरण करने वाले ए वीरों, तुम कौन थे, तुम्हारे नाम क्या थे। साधना की उज्जवल ज्योति तुम्हारे हृदय में प्रदीप्त हो उठने पर तुम्हारा नेतृत्व करने वाला वो वीर कौन था जिसने तुम्हें इस भयंकर रण की प्रेरणा दी थी। हमारा कितना दुर्भाग्य है कि तुम्हारे नाम तक हमें विदित नहीं। तो फिर ये इतिहास रचना तुम्हारी गुमनाम मगर पावन स्मृति को ही समर्पित। विजय तुम्हारे हाथों से भले ही निकल गई हो, लेकिन तुमने अपनी आन बान और शान पर आँच नहीं आने दी। तुम्हारा रक्त भूतकाल की तिलांजलि और आगामी वीरों के लिए संजीवनी सिद्ध हो। बस यही आकांक्षा है, यही आकांक्षा है, यही आकांक्षा है। ज्या परिस्थितीमध्ये त्यांना इथे आणलं होतं त्या परिस्थितीत त्यावेळेला त्यांना एकाच ह्याच्यासाठी आणलं होतं की त्यांना इथनं जिवंत जाऊ द्यायचं नाहीये, त्यांची इथनं मृतावस्थेतच ते गेले पाहिजेत या उद्देशाने ब्रिटिश गव्हर्नमेंट त्यांना सर्व यातना दिल्यावरही त्यांनी स्वतःला स्वतःचं देशप्रेम आणि स्वतःचा देश भारत देश हा अखंड भारत देश हा स्वातंत्र्य व्हावा ह्या प्रेरणेखाली
त्यांनी स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी ही सगळी काव्य लिहिली. ही काव्य लिहिणं म्हणजे त्यांच्यासाठी योग साधना होती. अंदमानातही सावरकर गप्प बसले नव्हते. त्यांनी बंदिवानांना संघटित केलं, त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण केली. वेगवेगळ्या विषयावर तुरुंगातही चर्चा घडवून आणल्या. बंदिवानांना विचार करायला प्रवृत्त केलं. राजकीय कैद्यांमध्ये आपल्या हक्कांबद्दल जागृती निर्माण केली. हिंदी भाषा आणि देवनागरीचा प्रचार केला. हिंदुत्वाचा प्रचार करणं हे तर त्यांच्या कार्याचं एक महत्त्वाचं अंग होतं. त्यासाठी त्यांनी सण आणि उत्सवांचा भरपूर उपयोग करून घेतला. जातीभेदाचा आणि अस्पृश्यतेचा नरकासूर भस्म करण्यासाठी त्यांची तपस्साधना सुरू होती. कारागृहातील एकांताच्या अतिरेकानं ते अंतर्मुख बनले होते. राजकीय क्रांतीच्या बरोबरीनं सामाजिक क्रांती विचारांचं उगमस्थान म्हणजे अंदमान होय. सत्तेच्या राजकारणापासून अत्यंत दूर राहून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या अनुपम त्यागानं देशासमोर एक आदर्श ठेवला. हा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोचावा यासाठी त्यांच्या काव्यपंक्ती शिल्पात साकारल्या जात आहे. हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिभेला देशाचा मानाचा मुजरा आहे. मात्र आज खेदानं म्हणावंसं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकर आता केवळ प्रेरणास्थान न राहता राजकीय वादविवादाचा मुद्दाही झालाय. राजकारणी त्यांना आपापल्या परीनं शस्त्र म्हणून वापरतायत. त्यामुळंच त्यांनी रचलेल्या काव्यपंक्ती सेल्युलर जेलमधून हटवण्याची युपीए सरकारची हिंमत झाली. तर नंतर सत्तेत आलेल्या एनडीए सरकारनंही त्या काव्यपंक्ती पुन्हा लावताना श्रेयाचं राजकारण करून आपल्या राजकीय फायद्यासाठी खेळी केली. देशामध्ये परिवर्तन झालेलं आहे लोकशाही मार्गाने. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी शपथ घेतली. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना मी भेटून सांगितलं की नरेंद्रजी, बाकीची कामं तर होत राहतील, पण हे काम अगत्यानं झालं पाहिजे. त्यानंतर मी पेट्रोलियम मंत्र्यांना भेटलो, राजनाथ सिंग गृहमंत्र्यांना भेटलो आणि मला आज अतिशय समाधान वाटतं आहे की त्याच प्रकारचं एक स्मृती आणि त्यावरती सावरकरांची ती दिव्य कविता कोरली जाणार आहे. देशाच्या इतिहासात सुवर्ण असा दिन आहे. या योगाचं किंवा या सुवर्ण दिनाचं श्रेय तुम्ही कोणाला देता? निश्चित स्वरूपात ह्या सुवर्ण दिनाचं श्रेय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आहे. कारण वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम या घटनेचा निषेध केला होता आणि संपूर्ण देशभरात तीव्र असं आंदोलन केलं होतं. मणिशंकर अय्यर यांनी मुंबईत प्रवेशबंदी केली होती आणि त्याचा धसका घेऊन मणिशंकर अय्यरने महाराष्ट्रात मुंबईत कुठलाही कार्यक्रम 2 वर्ष केला नाही. त्यामुळे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं हे संपूर्ण श्रेय आहे. आणि जसं आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदू सम्राट मानतो, तसंच या देशात दुसरे हिंदू सम्राट म्हणून शिवसेना प्रमुखांना सर्वजण परिचित आहे. त्यामुळे हे संपूर्ण श्रेय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. सावरकर प्रेमींना हे सोयीचं राजकारण साहजिकच खटकतं. सावरकर ही राजकीय प्रॉपर्टी म्हणजे सावरकरांना सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने वापरलं गेलं. आजही तसेच वापरतात. खरं म्हणजे सर्व सावरकर प्रेमींनी एकत्र यायचं आणि सावरकर समजा दुसऱ्या देशात जन्माला आले असते आणि जे त्यांनी आपल्या भारतासाठी केले ते समजा इंग्लंडच्या किंवा अमेरिकेच्या ह्याच्यासाठी केलं असतं तर मला वाटतं सावरकरांचं सर्वात मोठं असं स्मारक तिकडे झालं असतं. आपल्या देशात तेही नाही हो. आपल्या प्रेरणादायी त्यागामुळं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे देशाची अमूल्य संपत्ती आहेत. स्वातंत्र्य देवतेचा अतिशय थोर उपासक म्हणून संपूर्ण भारत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पुण्यस्मरण करतो आणि अनंत काळासाठी करत राहील. काळं पाणी म्हणून कुप्रसिद्ध असलेलं पण आता स्वर्गातल्या सौंदर्यामुळं नावाजलेलं, देशी विदेशी पर्यटकांचं आकर्षण असलेलं पर्यटन स्थळ म्हणजे अंदमान. भारतानं जपून ठेवलेलं एक सुंदर गुपित. आपण राहतो त्या जगापासून दूर, कल्पनातीत सौंदर्यानं नटलेलं एक अनोखं जग. अंदमान मिनी भारत, बंगालच्या उपसागरात असलेला आणि निळाशार पाण्याने वेढलेला हा द्वीपसमूह. एमराल्ड ब्ल्यू अँड यू म्हणजेच निळाशार पाण्याने वेढलेली पाचूची बेटं आणि तुम्ही. अंदमानचा इतिहास आपल्या रामायणा इतकाच प्राचीन आहे.
आपण रामायणात ऐकतो की रावणानं सीतेला श्रीलंकेला पळवून नेलं. रामानं जेव्हा हनुमानाला सीतेचा शोध घेण्याची आज्ञा केली तेव्हा हनुमान या बेटावर येऊन गेले अशी आख्यायिका आहे. त्यावेळी या बेटावर मलय लोकांची वस्ती होती. हे लोक हनुमानाला मलय भाषेत हंडुमान म्हणत. त्याचाच अपभ्रंश म्हणून की काय या बेटांना आज अंदमान म्हणतात. शेकडो वर्षांपासून इथं नेग्रिटोज आणि मंगोलॉइड्स या दोन जमातींचं वास्तव्य आणि वर्चस्व होतं. साधारणपणे 17व्या शतकापर्यंत ही बेटं जगापासून वेगळी अलिप्त अशीच होती. निकोबारचं नाव देखील तिथल्या आदिवासी लोकांवरनंच पडलं असावं, कारण निकोबार म्हणजे लँड ऑफ नेकेड्स. जगाच्या नकाशावर ही बेटं दिसली की भूगोलवेत्ता क्लाउडियस टोलेमसमुळं. त्यानंतर या बेटांना मनुष्य भक्षक लोकांची भूमी असं म्हटलं होतं. चिनी बौद्ध भिक्षू झुआन झँग आणि मार्को पोलो यांना सुद्धा 17व्या शतकात या बेटांबद्दल माहिती झाली. साधारणपणे 19व्या शतकात ब्रिटिशांनी ही बेटं काबीज केली. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्यानं ही बेटं काबीज केली. जपानी सैनिकांचे बंकर्स आज देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात. अलीकडेच झालेला भूकंप आणि त्यानंतर आलेल्या सुनामीमुळे फटका बसलेलं हेच ते अंदमान आहे का असा प्रश्न पडतो. अत्यंत छोटं बेट असूनही अंदमानला नागरी सोयी सुविधांबद्दल पैकीच्या पैकी मार्क देता येतील. अंदमानमध्ये फेरफटका मारताना आपल्याला हे प्रकर्षाने जाणवून येतं. आपण म्हणतो मराठ्यांनी 7 समुद्रापार आपले झेंडे रोवले. ते काही खोटं नाही. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांचा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी या बेटांवर राज्य केलं. 18व्या शतकात अंदमानात मराठ्यांच्या नौदलाचं आरमार होतं. 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंदमान निकोबार बेटं भारताकडे सुपूर्द करण्यात आली आणि आता ती भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखली जातात. इंग्रजांनी देश सोडताना इथल्या कैद्यांना मुक्त केलं. त्यांची आपापसात लग्नही लावून दिली. निवारा आणि उदरनिर्वाहासाठी जमिनीही दिल्या. त्यामुळं इथं हिंदूंच्या घरी मुस्लिम, ख्रिश्चनांच्या घरी हिंदू अशी वेगवेगळ्या जाती धर्माची लोक एकत्र नांदताना आढळतात. अंदमान निकोबार द्वीप समूहाची एकूण लोकसंख्या सुमारे 4 लाख आहे. त्यात सुमारे 3.5 ते 4 हजार मराठी भाषिक आहेत, जे इथं पिढ्यानपिढ्या राहत आहेत. अंदमान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक जसं नातं आहे, तसं अंदमान आणि मराठी भाषिक माणूस असंही एक दुसरं नातं आहे. आपल्यासोबत अंदमान निकोबारमधील काही मराठी भाषिक आहेत. हे मराठी भाषिक नेमके या बेटांवर आले कसे, त्यांचं राहणीमान, जीवनशैली नेमकी काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर मला तुमचं नाव जाणून. माझं नाव आहे गोरखनाथ चंद्रकांत पाटील आणि आम्ही अकोला जिल्ह्याचे आहे. खंडाळा आमचं गाव आहे, त्या तिथं राहत होतो. परंतु भारताच्या काही योजनेमध्ये एक सर्व्हिसमॅन माझी एक सर्व्हिसमॅन आहे, त्यांना इथं स्थायिक केलेला ग्रेट निकोबारला. त्याच्यात माझे मोठे भाऊ एक सर्व्हिसमॅन होते आणि त्यांचा पुरा परिवार आम्हाला इथं ग्रेट निकोबारला आणलेला. तर त्याच्यासोबत म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे प्रत्येक माणसं तिथं आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंब आहे. तसंच तिथं म्हटलं म्हणजे पूर्ण ज्याचे सर्व लोक तिथं एक सर्व्हिसमॅन आहे, त्यांची वसाहत झाली आणि आज आम्हाला 42 वर्ष झाली. तसेच आम्ही जे महाराष्ट्रातले मुलं असताना आम्ही लग्न गावाला जाऊन करू शकलो नाही, परंतु माझे सासरे आहेत हे जयचंदराजी, ते 1902मध्ये इथं आलेले, ते मराठीच आहेत आणि त्यांचं ते म्हटलं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सोबत पहिले आलेले होते आणि त्यांची पूर्ण परिवार करून म्हटलं म्हणजे एक गाव तिथं वसलेलं आहे. ते आहे पाणीघाट आणि त्यांची जमीन वगैरे आहे, मुलं वगैरे म्हणजे एक त्यांचा मोठा परिवार होता. आकर्षण नक्कीच आहे, कारण मेनलँड इंडिया आणि आयलँड असं संबोधलं जातं. आयलँड अंदमान आणि निकोबारला मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, इथली बरीच मंडळी शिकण्यासाठी तिथे जाते.
नवीन जी पिढी आहे ते आकर्षण नक्कीच आहे. बॉलिवूडमध्ये आहे, सिंगिंगसाठी आहे. आमचे मित्र आहेत अरविंद पाटील जी, त्यांचा मुलगा आहे, तो 12वीत आहे आता सध्या. तो खूप सुंदर गाणं गातो. थोडंसं इथे ट्रेनिंग आणि या सोयीसुविधा थोड्याशा कमी पडतात, पण तरीही इथला मराठी माणूस म्हणजे ज्या ॲडव्हर्सिटीज आहेत, परिस्थिती अवघड आहे, खूप लांब एरिया आहे, महाराष्ट्रापासून जवळपास 2-3 हजार किलोमीटरवर राहत आहेत ही मंडळी, तरीही इथे मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी सण उत्सव हे सगळं जिवंत ठेवलं आहे 100 वर्षापासून. अजून एक पुढचं जर सांगायचं झालं तर इथली जी नवीन पिढी आहे, मुलं आहेत, त्यांच्या उच्च शिक्षणाची सोय इथे खूप कठीण परिस्थिती आहे. प्रोफेशनल कॉलेजेस नाही आहेत. तर महाराष्ट्रात एवढी सगळी प्रोफेशनल कॉलेज आहेत, मेडिकलचे असतील, इंजिनिअरिंगचे असतील, बाकी प्रोफेशनल कोर्सेस असतील. त्यासाठी इथल्या जे स्थायिक मराठी मंडळी आहे त्यांच्या मुलांना एखादी जागा जरी ठेवता आली प्रत्येक कोर्सची, तरी पुढच्या पिढीसाठी खूप मोठा म्हणजे मदत असेल ती महाराष्ट्र शासनाकडून. विश्व मराठी साहित्य संमेलन अंदमानमध्ये होते आहे. त्यानिमित्ताने आपण बोलणार आहोत मराठी भाषिकांशी, त्यांच्या काय नेमक्या अपेक्षा आहेत आणि हे साहित्य संमेलन कशा पद्धतीने होतं. महाराष्ट्रातून येणाऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला येणाऱ्या सर्व मराठी बांधवांचे, भगिनींचे आणि साहित्यकांचे महाराष्ट्र मंडळ पोर्ट ब्लेअर आणि महाराष्ट्रातील पोर्ट ब्लेअरची सर्व मराठी माणसं मनपूर्वक स्वागत करतील. आमची त्यासाठी इथे येणाऱ्यांना प्रत्येकाला अतिशय चांगली आदराची वागणूक केली जाईल, सगळ्यांचा आदर सत्कार केला जाईल. आणि त्याकरिता महाराष्ट्र जे विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे, आजच खासदार राहुल शेवाळींनी विनंती केलेली आहे, मागणी केलेली आहे की त्याला स्वातंत्र्यवीर थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नगरी नाव द्यावं. आम्ही त्या मागणीचं समर्थन करतो. संपूर्ण महाराष्ट्र मंडळ पोर्ट ब्लेअर त्यांच्या मागणीचं समर्थन करते आणि त्यांच्या पाठीशी राहतो. जे साहित्य संमेलन होत आहे त्यानिमित्ताने मला वाटतं की जर आम्हाला पुस्तकांचं योगदान मिळालं तर खूप चांगलं होईल, कारण एकाची मुलं नीट व्यवस्थित मराठी भाषा बोलू शकत नाही. तर चांगली पुस्तकं वाचायला आम्ही खूप साहित्य संमेलन होणार आहे. सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही खूप इच्छुक आहोत. यंदा विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा बहुमान अंदमानला मिळालाय. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या जागेला स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी नाव द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे. पण संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या महाराष्ट्र मंडळाची वास्तू बघितल्यानंतर छातीत धडकीच भरते. भूकंपानंतर कोसळलेली वास्तू पुन्हा उभी करताना विश्वस्तांची पुरती दमछाक झाली आहे. अंदमान शहराच्या बरोबर मध्यामध्ये महाराष्ट्र मंडळाची वास्तू आहे, पण ही वास्तू अत्यंत दुरावस्थेत आहे. आपल्यासोबत मंडळाचे सचिव आहेत. नेमकी दुरावस्था का झाली आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुम्ही सांगाल की ही दुरावस्था का होते? सर, असं आहे की जे 2004 साली जे भूकंप आला आणि त्या भूकंपामध्ये हे जे भवन होतं हे आपलं एकदम उद्ध्वस्त झालं होतं. आणि त्यावेळेस बरेच आपले महाराष्ट्राचे मंत्री, केंद्राचे मंत्री इथं आले आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना भेटले आणि मी त्यांना प्रत्यक्ष हे त्यांनी बघितलं. आणि त्यावेळेस हे टोटली आपली बिल्डिंग उद्ध्वस्त झाली आणि हे नवीन बांधकाम आपण करायचं हे अप्रुव्हल घेतलं शासनातर्फे. आणि पण या बांधकामासाठी शासनाने सांगितलं होतं की अंदमान निकोबारच्या महाराष्ट्र मंडळाला आम्ही भरपूर मदत करू. बरेचदा आम्ही पत्र दिले, भेटलो प्रत्यक्ष, पण आश्वासनच मिळाले, पण आजपर्यंत काही मदत मिळाली नाही. महाराष्ट्रातले कुठले नेते या महाराष्ट्र मंडळाच्या वास्तूत आलेले आहेत आणि त्यांनी काय नेमकी आश्वासनं दिली होती? महाराष्ट्रातले आता तसं तर नाव बघायचं तर बरेच आले. जसं आता आजचे आपले जे मान्य मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, तेही आमदार असताना पूर्ण आमदारचा जो ग्रुप आला होता त्यांनी सुद्धा महाराष्ट्र मंडळाला भेट दिली. त्यांनी ही अवस्था बघितली. पूर्वी जे सरकारचे जे मंत्री होते कदम साहेब आणि जेवढे अधिकारी ते सर्व इथं येऊन बघून गेले आणि त्यांनी हे सांगितलं की जरूर आम्ही महाराष्ट्र मंडळाला मदत करू. मुख्यमंत्र्यांनीही आम्हाला मुंबईला बोलवलं होतं स्वर्गीय देशमुख साहेबांनी, त्यांनी घोषणा केली होती. पण सर आजपर्यंत असं काही मदत मिळाली नाही. तुम्ही बघू शकता. या महाराष्ट्र मंडळात नेमक्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज चालतात? सर या महाराष्ट्र मंडळात सर जेवढे आम्ही 3-4 हजार लोक अंदमान निकोबारमध्ये आहोत, आम्ही जे काही महाराष्ट्रातले आपल्या ॲक्टिव्हिटीज सण असतात ते आपण शिवाजी जयंती, सावरकर पुण्यतिथी, इतर सारे कार्यक्रम आम्ही सादर करतो. आणि दर शनिवारी इथं आम्ही जेवढे मराठी लोक आहेत ते एकत्रित होतो आणि गणपतीची आरती घेतो. त्यानंतर इथं आपले लायब्ररी आहे, जिजामाता वाचनालय. तर काय अंदमानातल्या बऱ्याच लोकांना मराठी येत नाही, का की आम्ही 40 वर्षापासून इथं आहे. तर जे तिथून इथं बदल्यावर येतात
जे शिकेल लोक असतात त्यांना मी विनंती करतो की सर थोडंसं आम्हाला मराठी शिकवायसाठी असं मंडळामध्ये कार्यक्रम घेतो आम्ही. सेल्युलर जेलचे त्यावेळचे अधीक्षक गोविंदराव हर्षे यांनी 1960ला अंदमानमध्ये महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. त्यानंतर सरकारनं सर्व राज्यांना त्यांच्या भवनासाठी जमिनीही दिल्या. त्या जमिनींवर उत्तर प्रदेश, आंध्र, तमिळनाडू यासारख्या राज्यांनी आपापली भवनं उभारली. त्या राज्यांचे पर्यटक अंदमानमध्ये आल्यानंतर त्यांच्या आतिथ्याची उत्तम सोय ही भवनं करतात. मात्र वर्षाला सुमारे 10 ते 15 हजार मराठी पर्यटक अंदमानमध्ये आल्यावर त्यांच्या राहण्याची सोयही महाराष्ट्र मंडळात होऊ शकत नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. सध्या मी ज्या जागी उभा आहे ती अंदमान मधली महाराष्ट्र मंडळाची वास्तू आहे. या वास्तूपासून अगदी हाकेच्या अंतरावर उत्तर भारतीय भवन आहे, तर त्याच्या बाजूला हिंदी साहित्य कला परिषद आहे. या दोन्ही वास्तू सुस्थितीत आहेत. तसंच या अंदमानमध्ये अन्य राज्यातल्या वास्तूही तितक्याच चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळतात. मात्र महाराष्ट्र मंडळाच्या वास्तूची दुरावस्था झाली आहे. अंदमानमध्ये मराठीची अवस्था बिकट आहे आणि ही अवस्था दूर व्हायची असेल, मराठीला चांगले दिवस यायचे असतील तर सर्वप्रथम महाराष्ट्र मंडळाच्या वास्तूची दुरावस्था संपुष्टात आली पाहिजे. सध्या माझा निळाशार समुद्रातून प्रवास सुरू आहे. माझ्या उजव्या हाताला तुम्ही बघू शकाल माउंट हेरिएट आणि नॉर्थ बे ही 2 बेटं आपल्याला दिसत आहेत. तर ज्या बेटाच्या दिशेने माझा प्रवास सुरू आहे ते रॉस आयलंड हे बेट आहे. नेमकी इथली महती काय आहे ते या भेटीमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अंदमान बेटाहून रॉस आयलंड या बेटाच्या दिशेने निघताना आपल्या जहाजात काही पर्यटक आहेत. तेही रॉस आयलंड या बेटाचा आस्वाद किंवा नेमकं तिकडचा निसर्ग काय आहे हे जाणून घेण्यासाठी निघालेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आप कहाँ से आए, आप बताएंगे? फरीदाबाद से आए. आप भी? हाँ. क्या है मतलब अंडमान तो आपने देखा, अभी आप रॉस आइलैंड ये आइलैंड पे जा रहे हैं तो लाइटिंग साउंड शो देखने जा रहे हैं. सुना है बहुत अच्छा है, सबने बताया बहुत अच्छा है. आप लोग भी जाएंगे, नहीं भी जाएंगे, तो घूमने आए. अंडमान की खासियत आपको क्या क्या कैसे लगी एज अ टूरिस्ट? ब्यूटीफुल आइलैंड्स, नेचर, क्लाइमेट, ग्रीनरी, एवरीथिंग इज देयर. इट्स अ हेवन ऑन अर्थ. आपका किड भी एंजॉय कर रहे हैं. रॉस आयलंड अंदमानच्या पूर्वेला असलेलं छोटंसं बेट. 672 साली चिनी बौद्ध भिक्षूंच्या लिखाणात या बेटाचा उल्लेख आढळतो. 1016 साली राजा राजेंद्र चौरा द सेकंड यांच्या हस्तलिखितातही रॉस आयलंड आढळतं. पोर्तुगाल, डच, चिनी यांनी या बेटाचा उल्लेख केलाय. 1779 ला रॉस आयलंडचा इतिहास सुरू होतो. ब्रिटिश मरीन सर्वेयर सर डॅनियल रॉस यांच्या नावावरून या बेटाला हे नाव देण्यात आलं, रॉस आयलंड. 1793 साली इथे इंग्रजांची वसाहत होती. पिनल सेटलमेंटची राजधानी म्हणून रॉस आयलंडची ओळख होती. रॉस आयलंड या बेटावर आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या दृष्टीस पडतात जापानी बंकर. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जापानी सैन्याचा रॉस आयलंड या बेटावर कब्जा होता. दुसऱ्या महायुद्धात 1942 ते 1945 दरम्यान जपानी सैन्याचा रॉस आयलंडवर डेरा होता. 13 जपानी बंकर्स या बेटावर होते. युद्धात हार पत्कराव्या लागलेल्या इंग्रजांना जपान्यांनी या बेटावरून हुसकावून लावलं. रॉस आयलंड बेटावर इंग्रजांची वसाहत होती. या बेटानं इंग्रजांचा चंगळवादही पाहिला. मात्र आज परिस्थिती अशी आहे की इंग्रजांनी उभारलेल्या वास्तूंचे भग्नावशेष आपल्याला पाहायला मिळतात. अंदमान जसं पर्यटकांचं प्रमुख आकर्षण आहे तसं रॉस आयलंडही आहे. रॉस आयलंडवरच्या जैवविविधतेनं पर्यटकांना तर आकर्षित केलंच आहे, पण मीही या जैवविविधतेच्या प्रेमात पडलोय.
रॉस आयलंडचा इतिहास सांगणारा लेझर शो पर्यटकांना मोहिनी घालतो. दूसरा विश्व युद्ध यानी सेकेंड वर्ल्ड वॉर अभी चल ही रही थी कि 1942 में रॉस आइलैंड के इतिहास ने एक और करवट ली. अंडमान के जजीरों पर अंग्रेजों के हट जाने के बाद कुछ एंग्लो इंडियन कर्मचारी और सेल्यूलर जेल के हिंदुस्तानी कैदी और वहां के शहरी बच गए थे. अचानक ही जापान की इंपीरियल आर्मी ने अंडमान पर एक भरपूर हमला किया और अंग्रेजों को वहां से मार भगाया. सारे द्वीपों पर कब्जा कर लिया. जापानियों ने वहां की पुलिस बैरक्स पर भी कब्जा कर लिया और जैसे ही वहां के तार घर की तरफ बढ़े कुछ एंग्लो इंडियन कर्मचारियों ने बम से तार घर उड़ा दिया. अंग्रेजों के चीफ कमिश्नर C.F. वाटरफॉल ने अपने हथियार डाल दिए. जापानी जिन अंग्रेजों को पकड़ पाए उन्हें कैदी बना दिया और सेल्यूलर जेल के तमाम कैदियों को आजाद कर दिया. एक तरफ हिंदुस्तान में हिंदुस्तान छोड़ो की तहरीक जोर पकड़ रही थी. फिर से इनकलाब जिंदाबाद के नारे बुलंद हो रहे थे और दूसरी तरफ सुभाष चंद्र बोस जापानियों के साथ मिलकर हिंदुस्तान को आजाद कराने की कोशिश कर रहे थे. INA इंडियन नेशनल आर्मी यानी आजाद हिंद फौज के सिपाही अंडमान में जमा होने लगे. 29 दिसंबर 1943 के दिन नेताजी रॉस आइलैंड पर पहुंचे और 4 दिन तक वहां के गवर्नमेंट हाउस में रहे. अपनी तकरीरों में हिंदुस्तानियों को आजादी की उम्मीद दिलाई और पहली बार इस जजीरे पर हिंदुस्तान का तिरंगा लहराया गया. अंडमान और निकोबार सारे द्वीप हिंदुस्तान का हिस्सा हैं, लेकिन रॉस जजीरे की उदासी नहीं जाती. वक्त कुछ यूं उठ कर गया कि लौटा नहीं, मगर उसके जाते हुए कदमों की गूंज अब तक सुनाई देती है. आजादी सन 1947 में आई. 2 दहाइयों तक किसी ने खबर तक न ली. सन 1967 में उसे भारतीय नौसेना के सुपुर्द कर दिया गया. फिर भी कोई झोंका उस तरफ नहीं गया. 1 दहाई और गुजर गई. बस इतना अमल हुआ कि कागज पर उसका नाम लिख दिया गया. माहौल अब भी उसी तरह खामोश है. सन्नाटा तारी है. सिर्फ आपके आने से रॉस आइलैंड अपनी यादें कुछ देर के लिए ताजा कर लेता है. मुंह जोड़ के बैठे जजीरे हैं, कहते हैं जमीनों से. हम लहरें बिछाए बैठे हैं बरसों से महीनों से. एक बार तो आओ तैर के तुम हम साहिल रखते हैं. लहरों की तरह बह जाते हो, उतरो तो सफीनों से. हर रोज उठाते हैं किरणें और रंग बिखराते हैं सातों रंग मुट्ठी में मगर बस 3 लहराते हैं. सत्यमेव विजयते, सत्यमेव विजयते. अंदमानमध्ये येताना प्रत्येक जण, मग तो कुठल्याही देशाचा नागरिक का असेना, येताना एक पर्यटक म्हणून येतो. ही ताकद आहे. म्हणून आयुष्यात एकदा का होईना अंदमान द्वीप समूहाला जरूर भेट द्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.